शांता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आशीर्वाद घेऊन आज मी लोकवर्गणीतून अपक्ष उमेदवारी अर्ज म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघात अर्ज दिलेला आहे। ज्यावेळेस मराठा समाजाचा मोठा प्रश्न उभा होता त्यावेळेस गावागावामध्ये जाऊन तळमळीनं आम्ही काम केलं। याची समाजानं कुठेतरी दखल म्हणून एक रुपये देऊन मला जे डिपॉझिट द्यायचं आहे हे 25,000 रुपये जमा केले। ह्यावेळेस सत्ता ही सर्वसामान्य जनसामान्य माणसाची असणार आहे। 12 बोलुते जार समाजातील जाती धर्मातील मतदार बांधवांनी एक रुपये करून कष्टाचा आज 25,000 रुपये जे डिपॉझिटसाठी आहे ते दिलेलं आहे। त्यांचा मी हमेशा आभारी राहणार आहे। माझे हात बळकट करण्यासाठी मला लोकसभेमध्ये जाऊन कार्य करण्यासाठी या ठिकाणी मला उमेदवार म्हणून आपण घोषित केलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार। आतापर्यंत परभणीकरांनी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांना मोठं केलं, तरीही आज परभणी जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासच आहे आणि इथं माझ्यासारखे अनेक उमेदवार असताना देखील आम्हाला उमेदवारी न देता बाहेरून उमेदवार आयात केलेले आहेत। ह्या वेळेस मोदी सरकार नसून सर्वसामान्यांचं सरकार आहे। गॅरंटी वारंटी ये कुछ नहीं, ये तो निवडणूक का जुमला है जुमला। या ठिकाणी सर्वसामान्य मतदार बांधवांना समोर यायचं आहे आणि नवयुवक पिढींना संधी द्यायची आहे। तरी सर्वांनी मला सहकार्य केलं व लोकसभेचा आज मी फॉर्म भरलेला आहे आपल्या सर्व आशीर्वादाने। तरी इथून पुढे हे सर्वसामान्यांचं सरकार या जनतेचं सरकार होणार आहे आणि निवडणुकीची ठिणगी या ठिकाणाहून पेटलेली आहे। एवढंच बोलून थांबतो। धन्यवाद।